बघा, चौकटी कंसामध्ये अंशस्थानी 343 गुणिला 343 गुणिला 343 वजा 113 गुणिला 113 गुणिला 113 छेदस्थानी 343 गुणिला 343 अधिक 343 गुणिला 113 अधिक 113 गुणिला 113 हा प्रश्न, ही पदावली सोडायची कशी सर लेकरांनो? हा प्रश्न आहे विस्तार सूत्रे या घटकावर आधारित. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य हिताची गोष्ट चॅनल सबस्क्राईब करा, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न सराव म्हणून तर अभ्यासता येतीलच, सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका बिनधास्तपणे विचारता येतील. आता या पदावलीला कसं सोडायचं? 343 जर का आम्ही ए समजले लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. जर का हे 343 ए आहेत आणि या पदावलीमध्ये 113 जर का बी आहेत, तर 343 इथं तीनदा गुणिला स्वरूपात आले. 343 जर का ए, तर याचा अर्थ ए 3 वेळा गुणिला स्वरूपात आला, एचा घन झाला. गोष्ट क्लिअर? आता इथं वजा चिन्ह, इथं 113 3 वेळा गुणिला स्वरूपात, 113 आम्ही बी समजले, याचा अर्थ हा प्रातिनिधिक स्वरूपात बी तीनदा गुणिला स्वरूपात, अर्थात बीचा 3 वेळा गुणाकार म्हणजेच बीचा घन. हे अशा पद्धतीचं सूत्र बनलं. पुढे चला सर, छेदस्थानी असलेल्या पदांचा विचार करा. छेदस्थानी 343 गुणिला 343, याचा अर्थ 343 दोनदा गुणिला स्वरूपात आले. 343 म्हणजे आम्ही ए समजले, अर्थ असा ए चा 2 वेळा गुणाकार म्हणजे काय, तर ए चा इथं वर्ग होतो. आता इथं अधिक चिन्ह लेकरांनो, हे अधिक चिन्ह 343 गुणिला 113 पैकी 343 ए आहेत आणि 113 बी आहेत, आणि 343 113 यांचा गुणाकार आहे. याचा अर्थ ए आणि प्रातिनिधिक स्वरूपात 343 ए आणि 113 जर बी आहे, तर ए बी इथं गुणिला स्वरूपात आले असा त्याचा अर्थ. मग हे ए बी गुणिला स्वरूपात इथं मांडा. आता परत अधिक चिन्ह आहे, 113 2 वेळा गुणिला स्वरूपात, 113 ला आम्ही बी समजलं म्हणजे बी 2 वेळा गुणिला स्वरूपात असा त्याचा अर्थ. बीचा दोनदा गुणाकार म्हणजेच बीचा वर्ग. अशा पद्धतीची ही पदावली इथं बनताना दिसते. एक सूत्र आम्ही तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं, जसं की ए घन या अंशस्थानी तयार झालेल्या सूत्राचा विचार करा. ए घन वजा बी घन हे जे सूत्र आहे लेकरांनो, या सूत्राचा विस्तार पहिल्या कंसामध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग असा होतो. मग असा जर या सूत्राचा विस्तार होतो, तर अंशस्थानी हे सूत्र तयार झालं. अशा पद्धतीने हा विस्तार आम्ही इथं अंशस्थानी मांडला पाहिजे. जसा की पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. छेदस्थानी हे पद ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. तर हे आणि हे पद सारखे आहेत म्हणून लोप पावतात. मग उरते काय, तर ए वजा बी कंसामध्ये ए वजा बी. तर सूत्रातील ए म्हणजे 343 आणि वजा स्वरूपात बी म्हणजे काय, तर 113. ही जेव्हा तुम्ही वजाबाकी कराल तेव्हा 230 हे तुम्हाला उत्तर प्राप्त होईल. प्रस्तुत पदावलीचं उत्तर काय सर, 230. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवे, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही.
विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.